एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड आणि सकाळपासून काही ना काहीतरी कामामध्ये मी बिझी आहे. राईट फ्रॉम 6:30 व्हिडिओ एडिट झाले, 2 व्हिडिओ एडिट करायचे होते. त्यानंतर नायसाला उठवलं, नायसा स्कूलमध्ये गेली, त्यानंतर फिश मार्केटला गेली. आज फिश खूप दिवसांनंतर आम्ही फिश आणलेली, मी आणि वहिनी आम्ही दोघी गेलेलो. मस्त गप्पा मारत मारत गेलो, गप्पा मारत मारत आलो. खूप सारं अशा ह्या टायमाला ना आपल्या म्हणजे पूर्ण दिवसात कसं होतं आमची भेट नाही होत, मग अशा टायमाला आमच्या खूप साऱ्या गप्पा होतात. सो आज मी पापलेट आणले, कोलंबी आणली आणि प्लस चिकन सुद्धा आणून ठेवलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर मिसळ घ्यायला गेलो. आईला सुद्धा पापलेट आणि कोलंबी तिकडे दिली मी आणि मिसळ घेऊन आलो. मग नाश्ता झालं आणि सनी गेला क्लिनिकला. अरे माझी शोंडू अभ्यास करते, अभ्यास करते. तू किती अभ्यास? नेकलेस अभ्यास नाही करत, नेकलेस बनवत होती. बघू ना, मराठी पिक्चर बघते. ओल्ड मूवीज आर इमोशनल ना. एकदम. आणि हे ते 70 पे 70चं रिमेक आहे ना मराठी. हो का? ओके. सगळे कसे दिसतात हे. काय काय केलं नायसाने? आणि काय करते तू, मोजते का पण? हाऊ वॉज युअर स्कूल नायसा? बाबा काय विचारताय? नायसा बाबा काय विचारताय? कशी होती स्कूल? तुला कोणत्या कलरचं पाहिजे मी नेकलेस बनवून देते. सो बॅक फ्रॉम क्लिनिक आणि इट्स लंच टाइम. आज मस्त रचनाने नॉनव्हेज मेजवानी केली आहे. सारे ऑप्शन. चला 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 चलो. वाव, मस्त झालं ना नायसा. Where is 3 number? Match it. Good girl. How many candles are there? 2, 3, 4, 5. Good It's girl. almost close. नायसाला पाहिजे केक. बंद आहे? बंद आहे का चालू आहे? चालू. चल लवकर ये. सॉरी, घे लवकर घे. काय पाहिजे? हॅलो, येसे वा. काय पाहिजे सांग. तो एक. अजून काय? लवकर सांग. एक. हाँ, जेम्स द जेम्स. मस्त. सरप्राईज आहे ना नायसा? बाबांनी सब. वाव. अरे हेच घेतलं ना त्या दिवशी. हे नाही घेतलं जेम्स. असू दे. बाबा नाही लाड करणार मग कोण करणार है ना? आई तर करतेच, बाबा पण आहेत. सगळेच करतात. चला, ते पण आहे, सगळेच करतात. दिवसाने मॅन्युअल चालू होते ना, म्हणून थोडंसं वेगळं वाटत असेल. नाही, वेगळं नाही वाटत आहे, पण मला बरं वाटते कारण मॅन्युअल मध्ये आपण अजून एंगेज होऊन जातो. हे काय ऑटोमॅटिक काय करायचीच नाही गरज आहे. ते पण आहे. मॅन्युअल खूप माइंडला आपल्या चालना देतो. चलो लेट्स गो. बाबांना भूक लागली. हे बघ माझं चॉकलेट. भूक लागली. आपलं चिकन रेडी आहे. येस, मस्त मस्त जेवण.
काय काय राईस फक्त करायचं आहे. केलं असेल आहे. हळदी कुंकूला जाऊन आली मी. हो मीराताई आणि धनश्रीताईंकडे मस्त उरली दिली त्यांनी वाण. नाहीसा लव्स बाबा. सो आईची तयारी चालू आहे. कुठे जाणार आहे साई? तिरुपती सेवा. त्याच्यासाठी पंजाबी म्हणजे तिथे तो त्यांचा युनिफॉर्म आहेच. मी असं बघते नंतर वगैरे घरात म्हणजे रूमवर वगैरे घालण्यासाठी. ऑलमोस्ट आई जाणार आहे किती 15 दिवस 12 दिवस तिरुपती. आई पहिल्यांदाच एवढ्या लांब जाणार आहे आणि एवढ्या दिवसांसाठी म्हणजे आयुष्यातला पहिलाच प्रवास आहे. छान होईल प्रवास पण. ड्रेसच बरं वाटेल ना छान. सो आईची ऑलमोस्ट पॅकिंग झाली आहे. उद्याचाच एक दिवस ना. अजून 2 दिवस आहे. बरोबर. तुमच्याकडे ऑरेंज साडी आणि मरून कलरचा ब्लाऊज आहे. माझ्याकडे ब्लाऊज एक आहे त्यांची. ऑरेंज साडी आणि मरून ब्लाऊज असं कॉम्बिनेशन. बॉर्डर मरून आहे ना त्याची साडीची. त्यांनी साडी दिली आहे. नाही त्याने फोटो पाठवलाय ना साडीवर. मग त्याच्यावर ब्लाऊज घेऊन जायचं तुम्हाला. आणि साडी तेच देणार आहेत तिथे. ओके ओके. नाहीसा चॉकलेटचं रॅपर उचल. बघते मी होतात कुठले ते घालून बघा म्हणजे मग इस्त्री करून देतो. चल थँक्यू. मला आता ड्रेस असं पंजाबी ड्रेस माझ्याकडे कमी आहे. माझ्याकडून नाही. आपण आता मध्ये दादरला घेतलेले ते आणि सेल मध्ये मी अर्धे घेतले. सध्या मला काही ते वन पीस आवडतात त्याच्यामुळे मी जास्त पंजाबी ड्रेस खाली जास्त ऑलमोस्ट शॉपिंग घरातच झाली. घरात नाही म्हणजे बाकीची शॉपिंग झाली आहे आणि तयारी पण झाली आहे. ते इथे फिटिंग आहे. ते कफ्तान असं हात लूज असतो. इथे फिटिंग आहे. इथे होईल किती अप्रूव्ह होणार आहेत काय माहिती. नाही मला तर घ्यायचे नाहीत नवीन कपडे. घेऊच नका पण थोड्या टायमासाठी. थोडा वेळच घालेन असं. तिथे काय आहे युनिफॉर्म ना त्यांचा. बघा ड्रेस. थँक्यू. थँक्यू. नाही शॉपिंगचा कंटाळा पण आला म्हणजे जाऊन द्यायचं काही. तुला हो तू ठेव ना. तुला असू दे. तुम्हाला पिंक कलर आवडतो ना तो. हा होऊ शकतो. बघा जर नाही झालं ना मग त्याच्यातली मोठी साईज घेऊन येते कारण त्याचं अजून लेबल पण मी काढलं नाहीये. मग ते तुम्हाला हो ते मी तुम्हाला दुकान दाखवून ठेवेल. त्याच्याकडे मस्त असतात. आणि ही माळ मी येते नायसाने मला माळ दिली मस्त. आज बनवली माळ. बनवलेस ना तू. अजून पिंक कलर ब्ल्यू नाहीये. मग पिंक बनव. पिंक मला आवडतो कलर ना. पिंक पण बनव. आणि कुठला रेड. तोडूया नाही. तोडूया नाही बोलते. नाही तोडूया बोलते. हो का. ती तोडायचं नाही. नको ती साडीवर होईल मॅच. ती दुसरं करायचं आपल्याकडे आहे. तो ठेव आता ह्याच्यात ठेव. तुझ्या नेकलेसच्या बॉक्स मध्ये ठेवचा. सगळं मॅचिंग करा. आजीला मस्त मस्त मॅचिंग बनव सगळ्या. ते जास्त पण आहे का गॅसवर. मॉस्किटोज किती आले ताई? खूप आले खूप आले. म्हणजे मला एवढे चावलेत मला. पॅकिंग डन. बॅग्स पण बऱ्यापैकी पॅक झाले आहे. हे ना औषधं घे छान व्यवस्थित. मेडिसिन स्किप नको करू. मस्त एन्जॉय कर. छान. कशी दिसते बघ. ते टाकलं काय हे बघ. ते बनवलं ना हे बघ. वाव. अरे किती त्रास. ते ब्ल्यू कलरचा ड्रेस
ब्ल्यू, एक्झॅक्ट ब्ल्यू. तिला हे पण नव्हतं पाहिजे. खूप लोक आम्हाला विचारतात की नायसाचे हे जे तुम्ही नवीन नवीन बघतात किंवा तिचे जे पण ओल्ड खेळणी आहेत ते कुठून घेतले. खूप लोकांचे असे कॉमेंट्स येतात की लिंक द्या, लिंक द्या, लिंक द्या. सो सगळं काही ऑनलाईन नाही घेत. हे तर इझिली तुम्हाला कोणत्याही गिफ्ट म्हणजे गिफ्ट स्टोअर मध्ये मिळून जाईल. हे हिने तर काल काढलेलं ना तिथं 1300चं होतं, एवढं मोठं. आम्हाला माहिती तिथं वेस्ट आहे म्हणून मग आता हे घेतलं. हे तरी किती 400चं आहे, पण हे खूप छान आहे. पण हे ना 5+ आहे. म्हणजे आता नायसा हे नाही बनवू शकत आहे. तिला मगाशी दाखवलं पण तिला कंटाळ आला. शेवटी ते मलाच करावं लागलं. पण जे पण मोठे आहेत ते इझिली करू शकतात. कैसी दिखती हूँ. परफेक्ट झालंय परफेक्ट. बरोबर झालं. हा इस्त्री केले तर छान. मस्त वाटतं. ठेवा मी इस्त्री करून देते तुम्हाला. पॅन्ट घालून बघितली का तुम्ही? पॅन्ट पॅन्ट होईल तिथे. नाही, कधी कधी पॅन्ट लूज असते. नाही नाही तेच. ते पाठी बांधा किंवा मग काढून टाका. नाही काय नको, मला पण नको. तुला ठेव हा. हा, हा काय माहितीये का, खूप तिला पिंक कलर खूप छान वाटतो. त्यांना तुम्हाला पण छान दिसेल. मोठी साईज घेऊन येते. नको नको, आता एवढ्याची जरूर नाहीये. आणि तेच बघ, ठीक आहे. पण छान वाटतोय आपण. हा मी तेच बोलली, छान वाटतंय. मी मोठी साईज आणते ह्यात. नाही मग एकदा घालेन फक्त. असू दे, एकदा घालून. हा एकदा घाला, मी त्याला ऑल्टर करेल आणि मी परत घालेन. कशाला? तुला काही टाईट होतं लूज होतं? नाही नाही हा बरोबर होतोय का? मग घाला ना. मस्त वाटतं. दुसरे पण ट्राय करा ते ग्रीन वाले. मला बघू ते कसे होतात की नाही. तू ग्रीन वाला ट्राय कर. अजून 3 ग्रीन आहेत. फ्रॉम क्लिनिक आणि फ्रेशन अप आता झालो आहे. आणि येस, क्लिनिकमध्ये आज खूप सारे पेशंट झालेले जे ज्यांना टायफॉइड होतं. सो टायफॉइडचे केसेस वाढले आहेत. सो टायफॉइड हा असा आजार आहे जो युजली फूड बॉर्न किंवा वॉटर बॉर्न डिझीज आहे आणि इझिली ज्यांना म्हणजे जे वॅक्सिनेटेड नाही आहे त्यांना तो जास्त अफेक्ट करतो. सो टायफॉइड हा वॅक्सिन गव्हर्नमेंटमध्ये नाही मिळत आहे. सो हा वॅक्सिन युजली आम्ही 6 to 9 मंथ्समध्ये देतो आणि सेकंड डोस देतो 2.5 years ऑफ एजमध्ये. सो हा युजली मिस होतो जे प्रायव्हेटमध्ये घेतात. सो डेफिनेटली मी रेकमेंड करेन सगळ्यांना वॅक्सिन घ्या अँड प्रोटेक्ट युअर चाइल्ड फ्रॉम टायफॉइड. इट इज नॉट अ डेडली डिझीज बट हा जो फीवर आहे टायफॉइड फीवर हा युजली 15 days राहतो. सो खूपच लॉंग ड्युरेशन आहे आणि त्याच्यात भूक कमी लागते, फीवर असतो ऑन अँड ऑफ. सो येस, डू वॅक्सिनेट युअर चाइल्ड अगेन्स्ट टायफॉइड. सो येस, चला. मस्त चिकन, फिश आहे. लूज झालंय. परफेक्ट आहे. चांगलं वाटतंय मग. आणि त्याची पॅन्ट पण भारी आहे. असं आहे धोती स्टाईल मध्ये छान वाटेल. बस झाली आता. घाला दुसरा पण. दुसरा ग्रीन घाला फ्लोरल वाला. त्याची पॅन्ट फ्लोरल आहे ती. अप्पर. हा चला, भूक लागली आम्हाला. सो ऑलमोस्ट पॅकिंग डन आणि उद्या आम्हाला परत जायचं 24 hours ड्युटीला. 24 hours ड्युटी. नैसाला उद्या स्कूल. नाही सुट्टी. अरे वा, सुट्टी उद्या. नैसाला सुट्टी. पण अभ्यास करणार होत आम्ही कारण आमची एक्झाम आहे 1 आठवड्यात. नैसा, बाबां तुला उद्या सुट्टी आहे. तू येते बाबांच्या हॉस्पिटल. ते जायचं एकदम प्रॉपर कपडे पाहिजे. नाही नाही, आणि मंदिरात वगैरे मी गेले तर साड्याच नेसणार आहे. मी 4-5 साड्या घेतल्या आणि हे असंच म्हणजे नॉर्मल डे लीजर टाइम असेल तेव्हा. म्हणजे असं ड्रेस असेल खेचू शकतात. साडी छान आहे. म्हणजे असं मी घालत नाही ना कधी. ठेवा तुम्हालाच कम्फर्टेबल असेल. नाही ठेवा तुम्हाला. मी तर असंच ठेवलेलं मी स्पेअर मध्ये. चांगला दिसतोय तुम्हाला. मी आता असे खूप दिवस म्हणजे पंजाबी ड्रेस कमी वापरते. हे पुढा हा कसं आहे का नाही का. हा हा, मैत्रिणीला नाड्या लावायला मेन मैत्रिणी आहेत म्हणून मस्त छान तुमची जर्नी जाईल. आणि आता गरज आहे. एवढे वर्ष तू आमच्यासाठी केलं आहे आणि तुला आता
मस्त तुझ्यासाठी वेळ काढायची गरज आहे. नाही, मला आता परत असं झालं का अध्यात्म धार्मिक याच्यामध्ये काहीच करायला मिळालं ना. तेच. मग आता ही वेळ आहे तर मग ठीक आहे ना. आणि असं चांगले चांगले मैत्रिणी भेटलेल्या आहेत आणि त्यांच्या थ्रू सगळं होतंय. चांगलं उलट. आणि कुठली अशी अपॉर्च्युनिटी आली तर लगेच ग्रॅब करायची. मस्त एकदम छान सेवा करणार आहे. बाकी इकडे तिकडे लक्ष कशात नाही घालणार आहे. आणि जास्त फोन व्हॉट्सअप हे ते काहीच करणार नाही. अवे फ्रॉम अलाउड पण नाहीये ना. तसं फोन घेत असतील पण ते हे नसेल. मग आपण पण काय करायचं ते आपल्यावर आहे शेवटी. कुठे लक्ष द्यायचं ते. फार मच्छर आले, कुठून आले कळत नाही. राहून द्या. फार छान वाटतं. हो, मध्ये ते पुण्याचं दाखवलेलं मुलामुठा रिव्हरचं. एवढे मच्छर स्प्रेड झालेत म्हणून, किंवा ते असे टॉर्नेडो सारखे वेव्स मच्छरचे, पण ते ऍक्च्युली मॉस्किटोज नाही आहेत. ते वेगळंच काहीतरी आहे. आई पण ते मच्छर नाहीये. ते प्रूफ झालंय. म्हणजे ते मच्छर सारखेच असतात ब्रीड, पण ते माणसांना बाईट नाही करत. पण हे युजली वॉटर पॉल्युशन मुळे हे जास्त होतात. फ्लाईज सारखे नाहीत, म्हणजे ते मॉस्किटो सारखेच असतात. ते त्यांचे लार्वे आणि हे पण नाही, ते मॉस्किटोज नाही. पण स्टील सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. चला, भूक लागली आहे. जेव्हा आई बाहेर काढून ठेवा, मी इस्त्री करते. चलो, इट्स टाइम टू स्लीप. वाजले आता मी आई नाही रोखणार आहे. ऐकलं का? वेगळी स्टोरी आहे तिची. आता मला बघून मला डान्स नाही बघून नाही बघायचंच नसतं. पण मला बाबांकडे लोकांचे बाबांकडे. ठीक आहे, चलो. सो आता वाजले आहेत 12:15. सकाळी उठायचंय बाबांना, आईला. तू झोप ना, तुझी सुट्टी. ब्लॉग इथे एंड करतोय. भेटूया आपण लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय. आजी झोपली झोपली आहे.